नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संबंधित शेतकरी संघर्ष समितीची बैठक सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाली। या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी तासगाव आणि मिरज तालुक्यातील नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तासगाव तालुक्यातील सावळज तसेच कवठेमंकाळ तालुक्यातील रांजणी येथील तज्ञ शेतकऱ्यांनी आपली याविषयी मते मांडली। या मेळाव्यामध्ये या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपला या महामार्गाविषयीचा विरोधही स्पष्ट केला। काहींनी आपली मते मांडताना या प्रकल्पामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत। शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या जपलेली काळी आई आता नाहीशी होणार आहे आणि सरकार याबाबत आमच्यावर कोसळणाऱ्या संकटाची कोणतीही पर्वा करायला तयार नाही। फक्त सरकारी नियमाप्रमाणे काही 4 पैसे आमच्या अंगावर टाकून ते मोकळे होणार असल्याचे दिसून येत आहे। आमच्या भविष्यातील पिढीने काय करावं? आमची मुलं भविष्यात या योजनेमुळे देशोधडीला लागतील। बाधित सर्व शेतकरी भूमिहीन नक्कीच त्याबाबत सरकार कुठली ठोस भूमिका घेणार आहे हेही आता स्पष्ट झालेले नाही। शासन आमच्या तोंडावर अल्प प्रमाणात मोबदला टाकून मोकळे होणार असल्याचे दिसून येत आहे। जमिनीच्या बदल्यात मिळणारा पैसा आमच्याजवळ किती दिवस टिकून राहील आणि मग तो संपल्यानंतर आमच्या पुढील पिढीने काय करावं? असे अनेक विदारक प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मांडले। याप्रसंगी कायदेतज्ञ ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी शक्तीपीठ मार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन शक्तीपीठ महामार्ग बाधित संघर्ष समितीचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरद पवार आणि कवलापूर येथील महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी केले होते। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना अभ्यासपूर्ण सर्वांकष मार्गदर्शन शेतकरी कामगार पक्षाचे आणि गोवा नागपूर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे समन्वयक भाई दिगंबर कांबळे यांनी केले। आमच्या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती करण्यात आली असून आज सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये पार पडला। यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वानुमते सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठील जी काही गावं आहेत, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी व इतर गावामधून जो काय हा महामार्ग जाणार आहे, त्या गावामध्ये महामार्ग करत असताना तेथे उड्डाणपूल करावं। त्याचबरोबर बाधित शेतकऱ्यांच्या मोबदला देत असताना त्या बाधित क्षेत्राला खाजगी वाटाघाटीनं थेट खरेदीनं कमीत कमी एकरी 2 कोटी रुपये मोबदला हा एक समान सरसकट द्यावा। या व इतर ज्या 22 मागण्या आहेत ह्या सगळ्या 22 मागण्याबाबत विस्तृत आज मेळाव्यामध्ये चर्चा झाली व सोमवार 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा विश्रामबाग येथून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी निर्णय आजच्या मेळाव्यामध्ये घेतला। शेतकरी